नागपुरात सोशल मीडियावर श्रीमंतीचं प्रदर्शन एका व्यावसायिकाच्या चांगलंच अंगलट आलंय। नोटांच्या बंडलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर त्याच्याच जवळच्या मित्रांनी घरफोडीचा कट रचला। इतकंच नव्हे तर चोरी केल्यानंतर तब्बल 40 लाख रुपयाच्या खंडणीची मागणी करत पोलिसांचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला। बेलतोरडी पोलिसांनी या हाय प्रोफाईल घरफोडीचा छडा लावत 2 आरोपींना अटक केली असून आणखी 5 जणांचा शोध सुरू आहे। बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका धक्कादायक प्रकरणात व्यावसायिक समीर यासलवार यांनी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात रोख रकमेचा व्हिडिओ पोस्ट केला होता। हा व्हिडिओ त्यांच्या जवळच्या मित्रांच्या नजरेस पडला आणि त्यातूनच लाखोंच्या घरफोडीचा कट रचण्यात आला। समीर यांचा मित्र श्रेयस बोरकर यानं साथीदारांच्या मदतीनं संपूर्ण योजना आखली। सर्वप्रथम व्यावसायिकाच्या कारमध्ये मोबाईल ठेवून त्याच्या घरचे लोकेशन आणि हालचालींवर पाळत ठेवण्यात आली। त्यानंतर 75हून अधिक घरफोड्यांचा अनुभव असलेल्या पोंग्या दाभणे याच्याकडे चोरीची जबाबदारी सोपवण्यात आली। आरोपीनं घराच्या खिडकीची काच कापून आत प्रवेश केला। घरातील सुमारे 4.5 लाख रुपये रोख रक्कम आणि सुमारे 4 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण 8 लाख रुपयांचा ऐवज बाहेर उभ्या असलेल्या साथीदारांकडे फेकला आणि मुख्य दरवाजातून पसार झाला। मात्र चोरीनंतर 2 आरोपी संपूर्ण मुद्देमाल घेऊन फरार झाले। उर्वरित साथीदारांना मोठी रक्कम लपवण्यात आल्याचा संशय आल्यानं त्यांनीच पीडित व्यावसायिकाला फोन करून तब्बल 40 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली। चोरी आणि त्यानंतरच्या खंडणीच्या मागणीमुळे पोलीसही काही काळ संभ्रमात पडले होते। तांत्रिक तपास आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या वाहनाच्या आधारे पोलिसांनी आरोपीपर्यंत मजल मारली। या प्रकरणी पोंग्या दाभणे आणि अक्षय लोखंडे यांना अटक करण्यात आली असून उर्वरित 5 आरोपींचा शोध सुरू आहे। याच्यामध्ये फिर्यादीला एक सहवर्ती का माझ्याकडे जास्त पैसा आहे आणि त्यांनी एआयच्या दरम्यान काही व्हिडिओज तयार केले होते आणि तो त्याच्या मित्रांना ते दाखवत होतं आणि त्या मित्रांना त्याच्या परिचयाचे वाटलं की याच्याकडे जास्त पैसा आहे, त्याच्यामुळे आपण याच्यावरती याच्या घराची घरफोडी करू। त्याच्यामुळे याच्यातला खंडणी मागणारे आणि चोरी करणारे हे सर्व एकच असून त्याच्यामध्ये अधिक आमची माहिती घेऊन तपास करीत आहोत। फिर्यादी काही कामं घेत होता, त्या कामाच्या दौरान फिर्यादीची आणि त्यांची ओळख होती, त्याकरता त्यांनी फिर्यादीची जी वाहन आहे त्या वाहनावरती म्हणजे टू व्हीलरच्या मोपेडवरती त्यांनी मोबाईल सायलेन्स करून त्याचा घराचा माग काढला होता आणि त्या घराच्या मागावर सर्व्हिस ठेवून त्यांनी त्यांच्या घराची घरफोडी केली होती।